नमस्कार सर्व माझ्या बहिणी, सर्व मैत्रिणी, सर्व माझा मित्रपरिवार, सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ आणि माझे सर्व भाऊ आणि बहीण. आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे टेक्निकल सुरेखा 2022 या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व माझ्या बहिणी, सर्व मैत्रिणी, सर्वात आधी तुम्ही मलाही कमेंट करा की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का. ताई, तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात मला कमेंट करा. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का. कारण की फेब्रुवारीचा हप्त्याला आता 7 तारखेपासनं सुरुवात झालेली आहे. म्हणजे ॲक्च्युली 7 तारखेपासनं पुण्यामध्ये यायला सुरुवात झाली आणि ॲक्च्युली त्याचं जे DBT आहे वाटप ते 5 तारखेपासनं DBTला सुरुवात झालेली आहे. 5 तारखेलाच धुळ्याला, म्हणजे जळगाव जिल्ह्यात जे धुळे जिल्हा आहे त्या साईडला तिकडच्या सर्व बहिणींना, धुळे, सांगली वगैरे, नाशिक अशा बहिणींना 5 तारखेपासूनच फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. आणि 7 फेब्रुवारी 7 तारखेपासनं पुण्यातल्या महिलांना फेब्रुवारीचा हप्त्याला सुरुवात झाली. आणि मी तुम्हाला ते लाईव्ह SMS, त्यांचे कमेंट्स आणि लाईव्ह SMS सुद्धा दाखवलेले आहे त्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नाही पाहिले तर तुम्ही लवकर जाऊन बघा हां. कारण की बहिणींना पैसे आलेले आहेत आणि आता आजची आहे 12 तारीख, म्हणजे 12 फेब्रुवारीपर्यंत जवळजवळ 100% सर्व, म्हणजे 2,52,00,000 महिलांना आजपर्यंत सर्व महिलांना पैसे आलेले पाहिजे. फेब्रुवारीचा हप्ता हा जमा झालेला पाहिजे असे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. कारण की 5 तारखेपासूनच DBT ॲक्च्युअली सुरू झालेला आहे बरं का. आणि 2,52,00,000 महिलांना फेब्रुवारीचा हप्ता हा दिलेला गेलेला आहे. तर आता बहिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींनो, कृपया करून प्लीज मी तुम्हाला प्लीज म्हणते की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का. जर तुम्ही पुण्याहून असाल तर पुणे फेब्रुवारी हप्ता आला, बस. किती 3च शब्द तुम्हाला टाईप करायचे आहे, एवढे तुम्ही कृपा करून कमेंट करा. म्हणजे का, कारण की सरकारलाही कळतं की आता इतक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा मिळालेला आहे. कारण की ही संपूर्ण माहिती सरकारपर्यंत जाते. आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही आलेला आहे त्यांनाही धीर मिळतो की चला येईल, आज नाही तर उद्या आपल्यालासुद्धा येईल. आणि घाबरू नका. ज्या बहिणींना अजूनपर्यंत, म्हणजे आजची 12 तारीख आली तरीसुद्धा जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जर नाही आलेला असेल तर घाबरू नका. कारण की अजून संपूर्ण मार्च महिना हा संपायचा आहे. अजून भरपूर दिवस बाकी आहेत. तर घाबरायचं नाही, काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. तर हळूहळू सर्वांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे. आणि महत्त्वाचे काय तर मार्च महिन्याचा हप्ता. मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल तर आपण महत्त्वाचे अपडेट जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी माझी सर्वांना मनापासून आणि प्रेमाने विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हां. आणि घंटीचे बटन दाबा हां. आणि बेल आयकन दाबल्यानंतर ऑल नोटिफिकेशन जर तुम्ही ऑन केलं, तुम्ही जर ऑल नोटिफिकेशनवर जर टच केलं तरच तुम्हाला असे सर्व सत्य माहितीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल. नाहीतर तुम्हाला कुठल्याही व्हिडिओ तुमच्या मोबाईलपर्यंत तुम्हाला अपडेट कळणार नाही की फेब्रुवारीचा हप्ता आला का, मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. हे सगळी माहिती तुम्हाला जर हवी असेल, तुमच्या मोबाईलमध्ये जर दिसायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा हां. आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हां. मला थोडंसं प्रेरणा मिळते हो. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ना तर मला थोडंसं मोटिवेशन मिळतं की चला माझा व्हिडिओ कोणाला तरी, म्हणजे सर्व बहिणींना आवडतो आहे. म्हणजे मी जे काही तुम्हाला समजवते, सांगते, माझी जी काही सांगण्याची पद्धत आहे, समजवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला आवडते आहे असं मी गृहीत धरते. म्हणून तुम्ही व्हिडिओ अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ, याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे.
आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. तर सर्व माझ्या बहिणी व्हिडिओला लाईक करा हां, म्हणजे मला तेवढं मोटिवेशन मिळतं आणि मलाही थोडासा प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवायला. तर बघा, आपण स्वतः आता ऐकलेलंच आहे, स्वतः लाईव्ह ऐकलं आपण की स्वतः आदितीताई तटकरे यांनी कालच हे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कालच हे अपडेट दिलेलं आहे की फेब्रुवारीच्या हप्त्याचं DBT त्यांनी केलेलं आहे. 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 12 तारखेपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता 2,52,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये हा पोहोचलेला असेल. आणि मार्च महिन्याचा सुद्धा त्यांनी DBT केलेलं आहे. तर ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे काय की कसं होतं माहिती का, सबुरीच नाही ठेवत. कधी काय होतं माहिती का, सोशल मीडियावर बरेच असे निगेटिव्ह म्हणजे जे अपडेट असतात ना, निगेटिव्ह व्हायरल फास्ट होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला याआधी पण खूप वेळा सांगितलेलं आहे माझ्या सर्व ताईंना की तुम्ही जे काही सोशल मीडियावर जे निगेटिव्ह व्हिडिओ येतात, जेव्हा म्हणजे फेक व्हिडिओ येतात, जे फेक म्हणजे काही कुठेही जोडले जातात, असे वेगवेगळे व्हिडिओ जोडतात ते जुनेपराने आणि ते व्हिडिओ बनवून सगळे अपडेट टाकतात त्याच्यामध्ये आणि काही बडबड करतात मध्ये आणि ते फेक व्हिडिओ बनवले जातात. आणि काय होतं माहिती का, ज्या माझ्या ग्रामीण भागातील महिला आहेत ना, त्यांना सगळं खरंच वाटतं हो. कारण काय होतं माहिती का, तुमची दिशाभूल होते. तर तुम्ही असं म्हणजे हेच मला म्हणायचं आहे की तुम्ही हुशार व्हा. ज्या काही माझ्या ग्रामीण भागातील महिला आहेत ना, ज्या ग्रामीण भागातील माझ्या ताई आहेत, बहिणी आहेत, तर तुम्ही हुशार व्हा. कारण की तुम्हाला फक्त हे माझं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला मी यावर सत्य अपडेट देत असते. हा जो व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला दाखवला आदितीताई तटकरे जे लाईव्ह बोलते ना, हा मी व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन बघा. त्याच्यामध्ये त्या सर्व सविस्तर सांगत आहे. काहीतरी जवळजवळ 9 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर कृपया करून बघा. आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याचंसुद्धा DBT झालेलं आहे. आता बघा, म्हणजे 2,52,00,000 महिलांना 1,500 रुपये देऊन झालेत. किती होतात त्याचं आता तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, किती होतात. एका ताईला 1,500 रुपये, असे 2,52,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणे किती झाले. आता ते किती कोटी झाले तुम्ही स्वतःच त्याचा गुणाकार करा आणि त्याची टोटल करा किती होते. तर हे आपल्याला सोपं वाटतं हो बोलायला, पण एवढं सोपं नसतं. त्यासाठी सरकारला खूप मोठा बजेट मांडावा लागतो, तरतूद करावी लागते, पैशांचं तिजोरीमध्ये बॅलन्स बघावा लागतो. तर कधी पण हे ना, मी तुम्हाला परत सांगते माझ्या सर्व ताईंना की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं जर तुम्हाला ज्ञान झालं ना, तर तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही खोट्या गोष्टींना तुम्ही बळी पडणार नाही, अफवांना तुम्ही बळी पडणार नाही. म्हणून तुम्ही जे सत्य आहे ना, सत्य गोष्टीचं तुम्ही ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्हिडिओवर, आपल्या चॅनलवर तुम्हाला फक्त आणि फक्त सत्य अपडेटच मिळणार. आणि मी तुम्हाला सांगत आहे की मार्च महिन्याची जी तारीख आहे ना, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्यासाठी म्हणजे ॲक्च्युअली तिथून तो DBT झालेला आहे. त्याचं काम म्हणजे प्रगतीपथावर आहे, युद्ध पातळीवर सुरू आहे की मार्च महिन्याचा हप्ता आता लवकरच. मला फक्त तुम्ही एवढं सांगा हां माझ्या सर्व ताई, मी तुम्हाला पुन्हा एकदा एक विनंती करते की मार्च महिन्याचा हप्ता काही ताईंना मिळालेला आहे. मग 3,000 रुपये जे आले ना ताईंना, ते जानेवारी आणि फेब्रुवारीचे आहेत का 3,000 रुपये, की फेब्रुवारी आणि मार्चचे असे 3,000 रुपये आलेले आहे, तेवढी मात्र आठवणीने मला कमेंट करा हां. कारण की मार्च महिन्याचा हप्ता तर अजूनपर्यंत म्हणजे तो बहिणींच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली नाही आहे. मग ज्या बहिणींना 3,000 रुपये आलेले आहेत ना, त्या बहिणींना 3,000 रुपये हे कसले आहेत, तर ते जानेवारी आणि फेब्रुवारीचे आहेत का. तर एवढं मात्र तुम्ही नक्की मला कमेंट करा. ज्या ताईंना 3,000 रुपये आलेले आहेत त्या ताईंनी आठवणीने कमेंट करा. म्हणजे काय होतं माहिती का, बाकीच्या ज्या ताई आहेत ना, त्यांना वाटतं की ह्या बहिणींना 3,000 रुपये आले म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचे आले आणि मग आम्हाला का नाही आले. नाही सॉरी, ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता नाही आला त्या बहिणींना काय वाटतं की काही बहिणींना जे 3,000 रुपये आलेले आहेत ते फेब्रुवारी आणि मार्चचे आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ज्या ताईंना ज्या ताईंना 3,000 रुपये आलेले आहेत ना, त्या ताईंनी कमेंट करा की तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये आलेले आहेत का, की फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये आलेले आहेत. म्हणजे आपल्यालाही सत्य कळतं आणि बाकीच्या बहिणींनाही सत्य कळते, आहे की नाही सत्य सगळं. सो थँक्यू व्हेरी मच. आपण सगळी आपापली काळजी घ्या हां आणि आनंदी राहा.